एक्सप्रेस बरं का एकदा कुर्ल्याहून निघली की डायरेक्ट मला जम्बो काश्मीर जम्बो तावीलाच वेठाला त्यातलं ते तेवढा महाराज मनमाडला किंवा भुसवाळा स्टॉप घेऊ एक विठाला वेठाला 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 महाराज सत्कार ठरले महाराज नको त्याचा सत्कार कोणाला किष्किंधेचं राज्य दिलं कोणाला लंकेचं राज्य दिलं कोणाला वेगवेगळे भूखंड दिले. सीतामाया म्हणतात प्रभू ज्याच्यामुळे महाराज भेट झाली तो तिकडे भजन करत राहिला आणि त्याला काही दिलं नाही. तुम्ही 6 महिन्यापूर्वी महाराज हनुमंतरायला विचारलं तुमची माझी भेट घालून दिली आणि या बाकी त्याचा सत्कार खरा कार्यकर्ता तर राहिलाय बाजूला दुसरेच मोठाचे बंडल घेऊन पळायला लागले भेटाला कार्यकर्ते बाजूलाच असतात खरे इमानदार प्रचार करणारे दुसरेच पळवापळवी करतात नाही का. तसे मला सीतामाया म्हणतात अहो ज्यांनी तुमची माझी भेट घालून दिली त्याचा सत्कार भगवान प्रभू रामचंद्रांनी सांगितलं का सीते या हनुमंतरायाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता माझ्याकडे फक्त पंचप्राणी कारण मी काय झालंय मानवाच्या रूपात आलेलो आहे. मी पंचप्राण देऊन टाकी तर महाराज यांचे हजारो उपकार माझ्यावर राहतील प्राण महाराज जातील आणि उपकार तसेच राहतील. मी नाही देऊ शकत. सीतामाया म्हणतात मी देऊ का हनुमंतरायाला हनुमंतरायाचा उपकार फेडण्याकरता. भगवान प्रभू रामचंद्र म्हणतात तुला जर फजितीच करून घ्यायची असेल तर घे फजिती करून अजूनही तुला हनुमंतराय कळालेच नसतील मी तरी काय करू म्हणले दे. आणि मग महाराज हनुमंतराय भजन करत होते तिकडे त्या याच्यावर झाडावर श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम असं भजन चाललेलं. कशाचा कोण सत्कार काय पाहते महाराज खरे भक्त असतात ना ती सत्काराची वाट नाही पाहत बरं का. मग मात्र मला सीतामाय ओ हनुमंतराय इकडे 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 आणि आई साहेबाचा आवाज आल्यानंतर टुनकुन उडी मारली खाली आली. काय म्हणता आई साहेब काय नाही रे बाबा तुझा सत्कार करायचा किती मोठं काम केलं तू माझं. अरे माझा पती माझा कुंकवाचा धनी तू मिळून दिलास माझ्या सौभाग्याचं लिहिणं तू मला मिळून दिलास याच्यापेक्षा काय पाहिजे होतं मला माझ्या जीवनामध्ये. आलं लक्षात तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता या जगामध्ये महाराज पतिव्रतेसारखं महाराज महत्व नाही. मातृदेवो भव पितृदेवो भव जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. जगामध्ये मातृत्वाला फार मोठी किंमत आहे बुवा. या जगामध्ये संताला जरी महाराज उपमा द्यायची झाली तर तुम्ही संत माय सकाळ तीर्थाची अधुरे अशी सगळी जगाची माय असलेली महाराज हनुमंतराय म्हणतील बाबा मला तुझा सत्कार करायचा आहे. काय देत आई साहेब जनक राजाने लग्नामध्ये बक्षीस दिलेला प्रेझेंट दिलेला हार नवरत्नाचा लग्नामध्ये दिला होता जनक राजाने. आपलं लेकरू महाराज एकुलतं एक अग्निकुंडातून आलेला आहे महाराज नाही का आपल्या फाळाला लागून भूमीची त्या भूमीमध्ये नांगर झाला तिथे आणि मग मात्र महाराज नवरत्नाचा हार काढला महाराज हनुमंतरायाच्या हातावर टेकवला. हनुमंतरायाने तो हार घेतला पुन्हा झाडावर उडी मारले महाराज एक एक रत्न भजन करता करता जय रघुनंदन जय सिया राम जय रघुनंदन जय सिया राम असं सुंदर भजन करत होते. तेवढ्यामध्ये त्या भजनाच्या आनंदामध्ये एक रत्न पाहिलं दुसरं पाहिलं महाराज 9 रत्नाचे फिरवले एका खाली एक पुढे. शेवटचं रत्न महाराज दाताखाली पकडलं खाडकन फोडलं. जसा खाडकन आवाज आला तसा स्टेजवरून ताडकन उडी टाकली सीतामायाने. खाली 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 कळतंय का तुला. हा माझ्या माहेरचा हार आणि बापाने दिलेला. काय माहेर प्रेम असतं या मावल्यांचं. माहेरचं कुत्रा आलं तरी त्याला महाराज आर आर तुला बोलता येत नाही. एखादं जर कुत्र्याला म्हणणार अरे हाड तिकडून आवाज येतो अरे हाड नाही आवा हाडा म्हणा म्हणायचं.